दरम्यान आतापर्यंत ठाकरे बंधूंच्या कधी कधी भेटी झाल्या त्यावरती आपण एक नजर टाकूयात। पहिली भेट 5 जुलै 2025ला मराठी भाषा विजय मेळाव्यामध्ये 2 दशकांनंतर खरतर हे दोघे भाऊ एकत्र बघायला मिळाले। त्यानंतर 27 जुलै 2025 म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे मातोश्रीवरती गेले होते। मग 27 ऑगस्ट 2025ला गणेशोत्सवानिमित्तानं उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवरती आले होते। मग 10 सप्टेंबर 2025ला उद्धव ठाकरे राऊत आणि परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवरती आले आणि त्यावेळी उद्धव आणि राज यांच्यामध्ये 2.5 तास चर्चा झाली होती। मग 5 ऑक्टोबर 2025ला राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवरती गेले होते। तिथे ठाकरे बंधूंमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली होती आणि आता आज 6व्यांदा 12 ऑक्टोबर 2025 रोजी राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवरती गेले होते स्नेहभोजनासाठी। दरम्यान ठाकरे बंधूंची जर युती झाली तर त्यांना काय फायदा होईल त्यावरती आपण एक नजर टाकूयात। तर मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार हे ठाकरे ब्रँडकडे पुन्हा येऊ शकतात अशी शक्यता वाटते। त्यामुळे जर हे ठाकरे बंधू एकत्र आले तर हा फायदा त्यांना होऊ शकतो। त्यानंतर विखुरलेली मराठी मतं ही एकवटली जाऊ शकतात असं देखील म्हटलं जातंय जर ठाकरे बंधू एकत्र आले तर। त्यानंतर मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यामध्ये त्यांची ताकद निर्माण होऊ शकते। या जिल्ह्यांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानं चांगला परिणाम दिसेल। तर मुंबई महानगरपालिकेमध्ये ताकद दाखवल्यास दोन्ही पक्ष हे सशक्त होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास नेमका काय फायदा होणार त्यावरती आपण एक नजर टाकली। दरम्यान ठाकरे बंधूंची जर युती झाली तर निवडणुकीमध्ये महायुतीला कसा फटका बसू शकतो किंवा बसू शकतो का याबाबत काही राजकीय विश्लेषक काय म्हणतात ते आपण जाणून घेऊयात। तर ठाकरे बंधूंची एकता ही महायुतीला कसा फटका देऊ शकते तर महायुतीचा हिंदुत्ववादी मतदार हा ठाकरेंकडे वळण्याची शक्यता आहे जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेली हिंदुत्ववादी मतं ही कमी होतील अशी देखील शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते। तर हिंदुत्ववादी मतं आणि मराठी माणसांची एकजूट ही महायुतीला तोट्याची ठरू शकते असे देखील एक मत दिसतंय। त्यामुळे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मग म्हणजे राजकीय दृष्ट्या तर मात्र महायुतीला कसा फटका बसू शकतो त्यावरती आपण एक नजर टाकली।